झाल्यानंतर या बोगद्याचं उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे या विंटेज कारमध्ये बसलेले आहेत आणि या विंटेज कारमधून ते आता या संपूर्ण कोस्टल रोडची पाहणी करणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या पाहणीनंतर हा मार्ग खुला होणार आहे। दरम्यान आज भूमिगत मार्ग हा नागरिकांना प्रवासासाठी खुला केला जाणार आहे। मरीन ड्राईव्ह ते वरळी असा प्रवास ज्याकरता आपल्याला वाहतूक कोंडीमध्ये तास घालवावा लागायचा, तास दीड तासाचा हा प्रवास असायचा, तो केवळ 9 मिनिटांमध्ये आता करता येणार आहे। दरम्यान ही मार्गिका सोमवार ते शुक्रवार असे 5 दिवस सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत म्हणजे 16 तास खुली ठेवली जाणार आहे। आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत। गिरीश, जी दृश्य आपल्याला दिसत आहेत ती अतिशय बोलकी आहे। महाराष्ट्राचे तीनही प्रमुख नेते एका विशेष विंटेज कारमधून या बोगद्याची पाहणी करणार आहे। यापूर्वी सुद्धा आपण बघितलं की कोस्टल रोडची पाहणी करताना बेस्ट बसेसचा वेगळा ताफा उतरवण्यात आला होता। कोस्टल रोडवरती बेस्ट बसेसचं वेगवेगळं पद्धतीने त्यांचं प्रदर्शन देखील दाखवण्यात आलं होतं। आज या विंटेज कारमधून पाहणी केली जाते। नक्कीच आपण जर पाहिलं तर यापूर्वी सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा कुठलीही विकास कामं होतात त्यावेळी ग्राउंड झिरोवर उतरतात, ते स्वतः प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी बोलतात, चर्चा करतात, कर्मचाऱ्यांशी चर्चा करतात आणि त्यामुळे एक आपुलकीचा विषय म्हणून त्या ठिकाणी जात असताना ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं। आणि आता आज आपण पाहतोय की विंटेज कार त्या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे। मुंबई विंटेज मानली जाते, जुनी मुंबई, प्राचीन मुंबई आणि कालांतराने ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचे आर्थिक शहर बदलते त्यामध्ये अत्यंत महत्वाचा टप्पा हा सुद्धा मानला जातोय की 2 देशातले पहिले असे बोगदे ज्यांचं अनावरण त्या ठिकाणी केलं जाते आणि आज दुसरा बोगद्याचं अनावरण होतं। त्यामुळे इंजिनिअरिंगच्या दृष्टीने आणि विकासाच्या दृष्टीने सुद्धा हा आजचा दिवस जो अत्यंत महत्वाचा मानला जातोय, कारण अशा पद्धतीनं पहिल्यांदाच असा बोगदा तयार करण्यात आला जो समुद्राच्या खालून गेलेला आहे, वरती पाणी, खाली रस्ता आहे आणि त्यामुळे तितकंच सुरक्षित तो असणं देखील गरजेचं आहे। आणि याची तस्वीर जी आहे ती तिन्ही देशांकडून या ठिकाणी घेतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। गर्दी आपल्याला त्या ठिकाणी इंजिनियरची पाहायला मिळते, कार्यकर्त्यांची पाहायला मिळते, त्यासोबत प्रसार माध्यमं आहेत, महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, आयुक्त आहेत, MMR रिजनचे आणि त्यासोबतच मेट्रोपॉलिटन कमिशनर आहेत, ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि प्रत्येक गोष्टीची शहानिशा करून आणि हा रस्ता किती सुरक्षित असणार आहे याची शहानिशा करून आता याचं उद्घाटन केलं जाईल। आपण पाहतोय फुलांची आरती या ठिकाणी सर्वत्र करण्यात आलेली आहे। आज सकाळी एक पूजा देखील या ठिकाणी करण्यात आली आणि वास्तुपूजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, उद्घाटनाचं पूजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी देवाकडे साकडं देखील या ठिकाणी मागण्यात आलं। आणि आज आपण पाहतोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ठिकाणी विंटेज कारमध्ये बसलेले आहेत, त्यासोबतच इतर जे दोन्ही प्रमुख नेते आहेत ते सुद्धा कारने प्रवास करणार आहेत आणि या संपूर्ण परिसराचा आढावा घेणार आहे। आपण पाहिलं की जवळपास 6.25 किलोमीटरचा हा बोगदा आहे आणि त्याला पार करण्यासाठी जवळपास 9 ते 10 मिनिटं लागतात आणि 9 ते 10 मिनिटांमध्ये लाखोचं इंधन बचत होणार आहे आणि मुलाचा वेळ जो आहे तो मुंबईकरांचा वाचणार आहे आणि त्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा मानला जातो। आणि जवळपास आपण पाहिलं तर 16 तास हा बोगदा वाहतुकीसाठी आठवड्यामध्ये 5 दिवस खुला राहील आणि उर्वरित आठवड्याचे शनिवार आणि रविवार जे 2 दिवस आहेत त्यावेळी मेंटेनन्स केलं जाणार आहे आणि पावसाळ्यापूर्वी ही सगळी दखल जी आहे ती महाराष्ट्र सरकारकडून आणि महानगरपालिका नक्कीच गिरीश, आपण बघतोय की या कोस्टल रोडचा उद्घाटन सोहळा आता पार पडतो आहे। खरं तर याच कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचा उद्घाटन सोहळा हा बरोबर लोकसभा निवडणुका होण्याच्या पूर्वी पार पडलेला होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावेळेस सुद्धा उपस्थित होते आणि आता लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत, त्याच्यानंतर सरकारही स्थापन झालेलं आहे आणि आता पुन्हा एकदा विधानसभेची तयारी महाराष्ट्रात सुरू होताना आपल्याला बघायला मिळते आणि त्या टप्प्यामध्ये आता कोस्टल रोडचा या दुसऱ्या टप्प्याचा उद्घाटन सोहळा होतोय असं म्हणायला हरकत नाहीये। एका विशेष बोगद्याचं आज उद्घाटन होतं आहे, जो बोगदा आपल्याला दक्षिण मुंबईशी उत्तर मुंबईशी जोडणार आहे। त्याच्यामुळे एकंदरीतच मुंबईच्या उपनगरातून येणारे जे चाकरमानी आहेत, उपनगरातले जे मुंबईकर आहेत, त्यांचा प्रवास या कोस्टल रोडच्या द्वारे सुखकर होणार आहे, सोयीचा होणार आहे आणि जलद गतीने होणार आहे। ही दृश्य